निलेश घायवळला परदेशात पळून जायला प्रकरणामध्ये दादांनी आरोप सिद्ध करावेत, नाहीतर राजकारण सोडेन असं आव्हान केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलंय। एका व्यासपीठावर येऊन चर्चेला तयार आहे, सिद्ध झाल्यास राजकारण सोडेन असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय। मात्र आरोप सिद्ध करू शकला नाहीत तर आरोप करणाऱ्यांना राजकारण सोडावं असं प्रति आव्हानही मोहोळ यांनी दिलंय। कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमात मुरलीधर मोहोळ यांनी विस्तृतपणे या विषयावर चर्चा केली आहे। पुण्याचं राजकारण बिना गुंडांचं होऊ शकत नाही का? मला असं वाटतं की शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून आमचं प्रत्येकाचं काम आहे, ती जबाबदारी आमची नाही ती की या शहराच्या त्या शहराच्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी तुमची पण आहे, पहिली लोकप्रतिनिधीचीच आहे। आणि म्हणून तुम्ही बघा माझ्यावरती जो कोणी आरोप काय झाला असं गुन्हेगार काय, मला कधी कुठल्या एका व्यासपीठावर यायची माझी तयारी आहे की सिद्ध करा कुठल्याही गुन्हेगाराच्या विषयात। आज मी सिद्ध करू शकतो की तुम्ही या महापालिकेच्या निवडणुकीत कोणाला आणले। सत्ता म्हणजे शेवटी काय करायचं, म्हणजे मग शहराचं भविष्य आपण खराब करणार आहोत का, हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे। जे आरोप होतील ना, माझं तर म्हणणं की समजा माझ्यावरती कुठला तरी आरोप काय ते केला की कुठल्या तरी गुन्हेगाराला मी विदेशात पळायची मदत, मी कुठल्याही व्यासपीठावरती एका व्यासपीठावरती यायला तयार आहे। जर सिद्ध झालं तर मी राजकारण सोडेल, नाही सिद्ध झालं तर ज्यांनी आरोप केला त्यांनी राजकारण सोडावं। मला असं वाटतं की काहीतरी एखादी गोष्ट बघा, मी ही सवय पण काही नेते मंडळींची बघा, जबाबदारीचा एखादा स्वीकारण्याचा प्रश्न आला ना किंवा तुम्हाला उत्तर द्यायची वेळ आली की तुम्ही हात झटकून मोकळे होताय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।